नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण GNM सेकंड इयरमधील मेंटल हेल्थ नर्सिंग या विषयामधील मनोरुग्ण परिचारिका यामध्ये आपण परिचर्या व कर्तव्ये म्हणजेच नर्सिंग केअर अँड ड्युटीज याबद्दल क्लास घेणार आहोत. यामध्ये आज आपण परिचर्याबद्दल, परिचारिकेमध्ये असणारे आवश्यक गुण काय काय असतात याबद्दल, याचसोबत परिचारिकेच्या रुग्णासंबंधी काय काय ड्युटीज असतात आणि हॉस्पिटल व स्वतःसंबंधी म्हणजेच स्वतः परिचारिकेसंबंधी काय काय कर्तव्य असतात या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या क्लासमध्ये करणार आहोत. तर यामध्ये सर्वप्रथम आहे मनोरुग्ण परिचारिका. तर मनोरुग्णाची परिचर्या करण्यासाठी मनोरुग्ण परिचारिका म्हणजेच सायकॅट्रिक नर्स ही पदवी घेणे आवश्यक आहे. यासाठी तिला 12वी सायन्स नंतर जनरल नर्सिंग व मिडवाईफरी हा 3.5 वर्षाचा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करून रजिस्टर नर्स व रजिस्टर मिडवाईफ बनावे लागते. त्यानंतर 1.5 वर्षाचा व्यावसायिक अनुभव घ्यावा लागतो व बॉन्डही पूर्ण करावा लागतो. तसेच त्यानंतर सायकॅट्रिक नर्सिंगचा 11 महिन्याचा पदविका कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करावा लागतो. इत्यादी गोष्टी केल्यानंतर एक सायकॅट्रिक नर्स बनते. तर मानसिक आजारी असलेल्या रुग्णांची परिचर्या कशी करावी म्हणजेच मनोरुग्ण परिचर्या कशी करावी हे पाहूया. यामध्ये परिचर्या ही एक कला आणि शास्त्र आहे. मनोरुग्णाची परिचर्या करणे तर सर्वसाधारण रुग्ण परिचर्येपेक्षा फार अवघड व कुशल परिचर्या आहे. कारण मनोरुग्ण म्हणजे विचित्र व विक्षिप्त वर्तन करणारी व्यक्ती असते आणि मनोरुग्ण शुद्धीवर असेल तर त्यांचे बौद्धिक कार्य मोठ्या प्रमाणात बिघडलेले असते. त्या व्यक्तीचा खऱ्या वस्तुस्थितीशी संपर्क तुटलेला असतो. इतर सर्वसाधारण रुग्णाप्रमाणे त्यांना त्यांच्या आजाराच्या अवस्थेची कल्पना नसते. काही रुग्ण तर आपण आजारी आहोत हेच मान्य करायला तयार नसतात. अशा परिस्थितीमध्ये रुग्णाला समजून घेऊन त्याच्यावर उपचार करणे आणि शुश्रूषा करणे म्हणजेच मनोरुग्ण परिचर्या ही अतिउत्तम व कौशल्यपूर्ण कलाच आहे. तर मनोरुग्णाचे व्यवस्थापन हे एक सांघिक कार्य आहे. या संघातील प्रत्येक व्यक्तीचे काम हे फार महत्त्वाचे व एकमेकांच्या कामास पूरक आहे. परंतु रुग्णाच्या सहवासात 24 तास राहणारी व्यक्ती म्हणजेच मनोरुग्ण परिचारिका या परिचारिकेच्या अंगी कार्यक्षम व कुशल परिचर्या करण्यासाठी पुढील गुण असणे आवश्यक आहे. तर आता आपण मनोरुग्ण परिचारिकेच्या अंगी अवश्य असणारे गुण म्हणजेच इसेन्शियल क्वालिटीज ऑफ द सायकॅट्रिक नर्स. तर सायकॅट्रिक नर्स यामध्ये सर्वप्रथम गुड एज्युकेशनल बॅकग्राऊंड असलं पाहिजे. म्हणजे परिचारिकेची बुद्धिमत्ता चांगली असावी. तिने सायकॅट्रिक नर्सिंगचे विशेष प्रशिक्षण घेतलेले असावे. याचसोबत परिचारिका शारीरिक व मानसिकदृष्ट्या सदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच परिचारिकेच्या अंगी मनाची स्थिरता ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. तसेच परिचारिकेच्या अंगी वक्तशीरपणा, नियमितपणा असे गुण असणे आवश्यक आहेत. परिचारिकेने वॉर्डमध्ये वेळेवर ड्युटीला येणे, वेळेच्या वेळी औषध देणे, दुसऱ्याने तिच्यावर विश्वास ठेवावा अशी परिचारिकेची वर्तणूक असावी. याचसोबत परिचारिका ही दयाळू, प्रेमळ व सहानुभूती बाळगणारी असावी. रुग्ण हे चिडलेले, प्रक्षुब्ध झालेले किंवा विचित्र वर्तन करणारे असतात. आपली काहीही चूक नसताना आपणास ते शिवीगाळ करतात. आपले म्हणजे त्याला समजत नसते. अशा वेळी तिने त्यास समजून घेऊन त्यावर औषध उपचार करावा. याचसोबत तिच्याकडे सहृदयता असावी. रुग्णावर कोणतीही प्रोसिजर करतेवेळी त्या रोग्याच्या ठिकाणी आपले नातेवाईक असतील तर काय केले असते याचा विचार करूनच त्यांच्याशी वागावे. याचसोबत सायकॅट्रिक नर्सकडे जिद्द व चिकाटी असावी. तिने कोणतेही काम आत्मविश्वासाने करावे. ड्युटी संपली म्हणून घड्याळांच्या काट्याकडे पाहून चालणारी नसावी. याचसोबत तिच्या अंगी प्रामाणिकपणा असावा. वॉर्डमध्ये अनेक वस्तू, निरनिराळे ॲपॅरेटस, औषधे, इंजेक्शन्स हे सर्व तिच्या ताब्यात असतात. त्यामुळे कुठल्याही लोभास बळी न पडता तिने प्रामाणिकपणे काम करावे. जर चुकून आपल्या हातातून एखादी वस्तू फुटली तर ते वरिष्ठांना कळवावे व त्यांची शिक्षा भोगण्यास तयार सुद्धा असावे. याचसोबत तिच्याजवळ निरीक्षण शक्ती हवी.
रोगी नॉर्मल आहे, ॲबनॉर्मल आहे, त्याला कोणता आजार अगर विकृती आहे याचे निरीक्षण केले पाहिजे. याचसोबत ती शिस्तप्रिय, महत्त्वाकांक्षी, काटकसरी वृत्तीची असावी. त्याचसोबत तिच्यात सहनशीलता, विनम्रपणा असावा आणि तिच्या अंगी धैर्य, धाडस ही वृत्ती असावी. याचसोबत जर तिने निष्काळजीपणाने वागले तर तिचा निष्काळजीपणा रोग्यास घातक ठरतो, हे सुद्धा सिद्ध होते. याचसोबत परिचारिका चपळ असावी, कामे झटपट करावीत. तिच्या अंगच्या म्हणजे स्वतःच्या दिरंगाईने रोगी दगावण्याची भीती असते. तिच्या अंगी तारतम्य भाव असावा, म्हणजे कोणते काम अधिक महत्त्वाचे आहे ते आधी करावे व तारतम्याने क्रमवार कामे करावीत. याचसोबत परिचारिकेच्या अंगी भेदभाव व मत्सरीपणा असू नये. प्रशाप्रश, गरिबी, श्रीमंती, जातपात असा भेदभाव करू नये. कोणाबद्दल मत्सर बाळगू नये. तो रुग्ण म्हणून आलेला आहे हे समजून वागावे. याचसोबत तिने दुसऱ्याला खोटी आशा दाखवू नये. जरी कटू स्थिती असली तरी तिने स्पष्ट व खरे असेल तेच सांगावे. याचसोबत तिच्याजवळ तळमळ हवी. कोणतेही काम तळमळीने पार पाडण्याची तिची वृत्ती असावी. तिने कोणतेही काम अर्धवट सोडू नये. रोग्याची सेवा करताना एकनिष्ठता हवी. तिने पैशाच्या लोभाने कोणतेही काम करू नये. याचसोबत ती विश्वासपात्र असावी, म्हणजेच तिची वर्तणूक दुसऱ्यांनी विश्वास ठेवावा अशी असावी. कोणतेही काम आपल्याला करावयास सांगितले असता ते विश्वासाने केल्यास आपण विश्वासपात्र राहू शकतो. एकदा का आपल्यावरील विश्वास उडाला तर परत आपण कितीही विश्वासाने काम केले तरी आपल्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, याचे तिला भान असावे. याचसोबत तिच्या अंगी विनयशीलता व नम्रपणा हवा. जर आपली काही चूक नसताना वरिष्ठांनी आपणास बोलले किंवा रागावले तर ते नम्रपणे ऐकून घ्यावे व नंतर ती चूक आपली नसल्याचे त्यांना निदर्शनास आणून द्यावे. आपली चूक झाल्यास इतर व्यक्ती टीका करतात तेव्हा न चिडता ती चूक परत होणार नाही याची तिने काळजी घ्यावी. याचसोबत तिचे चरित्र हे चांगले असावे. समाजात परिचारिकेला जो कळिमा लागलेला आहे तो तिने आपल्या पवित्र वागणुकीने घालविण्याचा प्रयत्न करावा. तसेच इतरांनी तिचा आदर्श घ्यावा म्हणून तिने आपला पोशाख स्वच्छ व नीटनेटका ठेवावा. त्यामुळे मन प्रसन्न होते व आपले व्यक्तिमत्वही उठून दिसते. याचसोबत तिने नेहमी आपल्या वरिष्ठांना त्यांचे शिक्षण, वय व अनुभव लक्षात घेऊन योग्य मान द्यावा. तसेच तिने नेहमी आदरणीय राहावे. ज्या संस्थेत आपण शिकतो, काम करतो त्याबद्दल तिला अभिमान असावा. तिला कळिमा लागेल असे वागू नये. तिचा दर्जा उंचवण्यासाठी तिने प्रयत्न करावा. याचसोबत तिच्याजवळ ज्ञान लालसा असावी, म्हणजेच ज्ञान घेण्याची तीव्र इच्छा असावी. तिने फक्त नेमून दिलेल्या पुस्तकावर अवलंबून न राहता इतर पुस्तकांचा, लायब्ररीचा उपयोग करावा. वॉर्डमध्ये काम करताना डोळे उघडे ठेवून अधिक माहिती मिळवावी. तसेच रुग्णामधील रोगाची लक्षणे, आजार हे पुस्तकीप्रमाणे आहेत का हे पण लक्ष देऊन पाहावे. याचसोबत सदसद्विवेक बुद्धीला पटेल असे वागणे आवश्यक आहे. ते अंगात भिनणे आवश्यक असते. नुसती सांगकाम्या वृत्ती असू नये. बुद्धीला पटल्यावरच तिने कोणतेही काम करावे, अन्यथा करू नये. नेक्स्ट, ड्युटीज ऑफ द नर्स म्हणजेच परिचारिकेचे काय कर्तव्य असतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम परिचारिकेची रुग्णासंबंधी जी कर्तव्य आहेत ते पाहूया. यामध्ये सहानुभूती व समजून घेण्याची वृत्ती म्हणजेच सिम्पथी अँड अंडरस्टँडिंग असावी. म्हणजेच परिचारिकेची रोग्याशी वागणूक सहानुभूतीची असावी. तिचे सर्व लक्ष रोग्याला बरे करण्याकडे केंद्रित असावे. नवीन रुग्णांचे शांतपणे व सभ्यपणे स्वागत करावे. तिने रोग्याच्या सर्व गरजा पुरविण्याकडे लक्ष द्यावे. रोग्यासोबत वागताना दया, सहानुभूती व निश्चयीपणा असावा. तिने रोग्याचा विश्वास संपादन करावा. याचसोबत तिने रुग्णाच्या वर्तनाचे सतत निरीक्षण करावे. रुग्णाच्या मूडमधील बदल, जेवण घेतो का, रात्री झोपतो का, वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देत आहे का, फिट्स आले आहेत का, तो आत्महत्येचा किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करतो का, किंवा त्याला शारीरिक आजारांचे लक्षणे दिसत आहेत का, इत्यादी गोष्टींचे निरीक्षण करून त्याचा रिपोर्ट वॉर्डमधील सिस्टरांना द्यावा. तसेच रुग्णाच्या इतर सवयींकडे लक्ष द्यावे. मानसिक आजारी असलेला रुग्ण त्याच्या वैयक्तिक आरोग्याबद्दल निष्काळजीपणा करत असतो. कपडे घाण असतात, केस विस्कटलेले असतात,
लघवी, शौचाचे भान नसते. अशा वेळी नर्सने सर्व गोष्टी लक्षात ठेवून व धीर न सोडता कराव्यात. असे करताना राग किंवा तिरस्कार करू नये. यासोबत वॉर्ड हार्मोनी व्यवस्थित राखावी, म्हणजेच वॉर्डमध्ये रुग्णांशी बोलताना किंवा आपापसात बोलताना व्यवस्थित बोलावे. वॉर्डमधील रुग्ण एकमेकांशी चांगले सहकार्य करीत असल्यामुळे वॉर्ड सुरळीत चालतो. रुग्णाशी नेहमी शांत व सौम्य शब्दात बोलावे. तसेच पेशंटशी त्रासिक बोलू नये. त्याला बोलायला आवडत नसेल तर त्याच्याशी बोलू नये. नेक्स्ट, शिस्त व डिसिप्लिन कशी असावी हे पाहूया. यामध्ये परिचारिकेने वॉर्डमध्ये शिस्त ठेवावी, परंतु ती बळजबरीने रुग्णावर लादू नये. रुग्णावर जोरात ओरडणे, त्याला दरडावणे, त्याची टिंगल करणे, थट्टा करणे अशा गोष्टी टाळाव्यात. कोणताही दुजाभाव न करता किंवा आवड निवड न दाखवता सर्वांसाठी समान शिस्त ठेवावी. लोकांना त्या गोष्टीचे योग्य ते स्पष्टीकरण देऊन शिस्त मेंटेन करावी. याचसोबत तिला तिच्या कक्षातील प्रत्येक रुग्ण नाव व आडनावासहित माहीत असावा. तिला तिच्या कक्षातील एकूण रुग्णांची संख्या सुद्धा माहीत असावी. यासोबत तिने एखाद्या रुग्णाला लक्षपूर्वक राहणे व एखाद्या रुग्णाला दुर्लक्षित करणे असे अजिबात करू नये. तसेच रुग्णाशी अगदी लाडकीपणे किंवा बालिश वागू नये आणि डॉक्टरांच्या आदेशानुसार रुग्णास वेळेचे वेळी औषध द्यावीत व त्या नोंदी कराव्यात. तसेच रुग्णाने औषध पूर्ण गिळले आहेत याची खात्री झाल्याशिवाय परिचारिकेने पुढे जाऊ नये, कारण रुग्ण अशा गोळ्या साठवून त्या एकदम खाण्याच्या व आत्महत्येचा प्रयत्न करण्याची शक्यता असतात. तसेच रुग्णासमोर वॉर्डच्या बाहेरील गोष्टींची, इतर रुग्णांच्या आजाराची किंवा कंडिशनची चर्चाही करू नये. त्यामुळे रुग्णाची एन्झायटी वाढण्याची व रुग्णाशी चांगले प्रस्थापित झालेले संबंध तुटण्याची शक्यता असते. अशा रुग्णाला परिचारिका व इतर लोकांचा संशय येऊ लागतो व तो उपचार करून घेण्यास नकारतात, कारण रुग्ण हा सभोवतालच्या परिस्थितीचा त्याच्या डिल्यूजन म्हणजेच भ्रमसंबंध लावतात. तसेच काही वेळेस रुग्ण प्रक्षुब्ध होतो. अशा वेळी त्यांचे असे वागणे हे त्याच्या आजाराचाच भाग आहे हे समजावे आणि रुग्णामध्ये आपापसात भांडणे लागली तर परिचारिकेने अटेंडंटची मदत घेऊन ताबडतोब ती भांडणे सोडवावीत व त्यांचा रिपोर्ट अधिकाऱ्यांना म्हणजेच डॉक्टरांना कळवावा. तसेच रुग्णाने केलेली कोणतीही विनंती किंवा मागणी विचारपूर्वक मान्य करावी, कारण काही वेळा साध्या साध्या गोष्टींची मागणी करून रुग्ण त्याचा उपयोग आत्महत्येसाठी किंवा स्वतःचा अपघात करण्यासाठी करतात. उदाहरणार्थ सेफ्टी पिन, टाचणी, निडल, काडीची पेटी इत्यादी. तसेच भ्रम असलेले रुग्ण त्याच्या साहाय्याने तोंडावर किंवा अंगावर ओरखडे करतात. नेक्स्ट, रुग्णाने लिहिलेली पत्रे प्रथम आपण वाचून नंतर पोस्ट करावीत. तसेच रुग्णाला बाहेरील आलेली पत्रे प्रथम वाचूनच मगच त्यांना द्यावीत, कारण एखाद्या धक्कादायक बातमीचा रुग्णावर त्वरित परिणाम होऊ शकतो. तसेच जे रुग्ण असहाय्य असतात अशांची संपूर्ण दैनंदिन परिचर्या परिचारिकेने करावी. उदाहरणार्थ कॅटेटोनिक किंवा डिप्रेसिव्ह स्टुपर. तसेच फिजिकल डेबिलेटेड रुग्ण व अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना शय्याव्रण होऊ नये म्हणून म्हणजेच बेड सोर होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. त्यांच्या आहाराची काळजी घ्यावी. ठराविक वेळेने त्यांना युरिनल व बेडपॅन देऊन त्यांच्या उत्सर्जनांची काळजी घ्यावी आणि रुग्णाला स्वच्छ ठेवावे. तसेच जे रुग्ण तोंडाने अन्न घेत नाहीत अशांना नाकातून नळी घालून अन्न भरवावे. प्रक्षुब्ध रुग्णांना व्यवस्थित हाताळावे. तसेच परिचारिकेला रुग्णांची काळजी बरोबरच अटेंडन्सच्या ड्युटीबद्दल पूर्ण व व्यवस्थित माहिती असावी. कक्षातील रुग्णांची कामे अटेंडन्सला करावी लागतात. अशा वेळी त्यांच्या ड्युटीजवर देखरेख ठेवावी. तसेच त्यांची शिफ्ट बदलताना दुसरे अटेंडंट ड्युटीवर आल्याखेरीज पहिल्या व्यक्तींना ड्युटीवरून ऑफ करू नये. ज्या रुग्णांवर 24 तास वॉच आहे, जे रुग्ण आत्मघाती किंवा परघाती आहेत किंवा पळून जाणारे आहेत, अशांचा अटेंडंटला रिपोर्ट द्यावा व त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगावे. रुग्णावर कोणतीही परिचारिका कृती करताना किंवा उपचार करताना अटेंडंट बरोबर असावा. याचसोबत परिचारिकेची हॉस्पिटलबद्दलची काय काय कर्तव्य असतात, म्हणजेच ड्युटीज टू द हॉस्पिटल हे पाहूया. यामध्ये परिचारिकेने वॉर्डमध्ये काम करत असताना प्रत्येक साधन सामुग्रीचा व साहित्याचा काटकसरीने उपयोग करावा
वॉर्डमधील सर्व साहित्य कार्यक्षम स्थितीत असावे, ते सुरक्षित जागी ठेवावे. वॉर्डमधील धारदार वस्तू, टोकदार वस्तू, काडीची पेटी आणि औषधे कपाटामध्ये सुरक्षित जागी ठेवावीत व कपाटाला कुलूप लावावे. तसेच वॉर्डमधील लिलन, रबरी वस्तू, धातूच्या वस्तू, काचेच्या वस्तू इत्यादी वस्तूची अतिदक्षतेने काळजी घ्यावी. वॉर्डमध्ये स्पिरिट लोशन किंवा डिसइन्फेक्टंट वापरतात, तिने दक्ष राहावे, कारण रुग्ण ते पिऊन टाकण्याची शक्यता असते. वॉर्डमध्ये खिडकीची काच फुटली असेल किंवा मोडलेली फर्निचर असेल तर त्याचा ताबडतोब रिपोर्ट करून दुरुस्ती करून घ्यावी. तसेच पाण्याचे नळ गळत असतील तर, विशेषतः गरम पाण्याचे नळ किंवा कुलुपे तुटलेली असतील तर त्यांचाही रिपोर्ट करून ताबडतोब दुरुस्ती करून घ्यावी. संस्थेसाठी सचोटीने काम करून स्वतःचे व संस्थेचे नाव उज्ज्वल करण्याचा तिने प्रयत्न करावा. हॉस्पिटलमधील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य तो मान द्यावा. नेक्स्ट, परिचारिकेचे स्वतःबद्दल काय काय कर्तव्य असतात, म्हणजेच ड्युटीज टू द सेल्फ. यामध्ये परिचारिकेने स्वतःचे आरोग्य सदृढ राखावे. त्याच्यासाठी तिचे शरीर व मन निरोगी असणे आवश्यक आहे. तिचा स्वतःवर व कामावर दृढ विश्वास असावा. तिने आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. कामाव्यतिरिक्त व अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये देखील थोडा वेळ घालवावा. तिने नेहमी हसतमुख व आनंदी असावे. तिला स्वतःच्या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती असावी. जर तिला बरे वाटत नसेल तर तिने ताबडतोब डॉक्टरांना दाखवून योग्य उपचार करून घ्यावा. ड्युटीवर असताना तिने आपल्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर कधीही बसू नये. तसेच परिचारिकेने हातपायांची निगा स्वतःची कशी राखावी ही पाहूया. परिचारिकेने संसर्ग टाळण्यासाठी स्वतःच्या हातपायांची निगा राखणे अत्यंत आवश्यक आहे. हाताची निगा राखताना 2 बोटामधील गॅप हे साबण लावून धुवावा. नखे जास्त वाढू देऊ नयेत. नेहमीप्रमाणे आठवड्यातून एकदा हाताची नखे गोलाकार व पायांची नखे अंगठ्याचे गोलाकार व बाकीच्या बोटांची सरळ कापावीत. ड्युटीवरून रूमवर आल्यानंतर हातपाय साबण पाण्याने स्वच्छ धुवावे. बोटांच्या मध्ये ओलसरपणा राहू देऊ नये, कारण ओलाव्यामुळे जंतूंची वाढ होऊन जखम तयार होते. त्यालाच चिकल्या असे म्हणतात. त्या झाल्यास त्वरित उपचार करावेत. परिचारिकांना ड्युटीवर असताना नेहमी उभे राहावे लागते, त्यामुळे पायावर जास्त ताण पडतो. पायाचे स्नायू दुखतात. स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी गरम पाण्यामध्ये मीठ घालून शेकल्यानंतर वेदना कमी होतात. तसेच गरम पाण्यामुळे वेदना नष्ट होतात व मिठामुळे जंतूही मरतात. याचसोबत परिचारिकेने अगदी घट्ट बूट वापरू नयेत, त्यामुळे विकृती निर्माण होते व जखम होण्याची शक्यता असते. तसेच नेहमीच्या चालीत बदल होतो. शक्यतो बुटांच्या 2 जोड्या असाव्यात. पायमोजे सुद्धा जास्त घट्ट असू नयेत, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडथळा निर्माण होऊन व्हेरिकोज व्हेन्स दबण्याची शक्यता असते. जास्त उंच टाचेचे बूट वापरू नयेत, त्यामुळे पाय घसरून अस्थिभंग होण्याची शक्यता असते. तसेच बुटांची टाच 1 ते 1.25 इंच उंच असावी. पायमोजे स्वच्छ असावेत. तसेच हातापायांना व्यायाम देणे, आठवड्यातून एकदा तरी निरीक्षण करावे. जर काही अस्वाभाविक दिसून आले तर ताबडतोब उपचार करून घेणे अति आवश्यक आहे. थँक यू.